नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत आरोग्यसेवक 40% तसंच आरोग्यसेवक 50% या पदासाठीचे कागदपत्रे पडताळणी संबंधित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी कधी बोलवण्यात आलेलं आहे ते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात योग्य माहिती भेटेल. विद्यार्थी मित्रांनो, पहा तशी बातमी 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यामार्फत. पहा या ठिकाणी विषय जिल्हा परिषद बुलढाणा सरळसेवा पदभरती सन 2023 अंतर्गत कागदपत्रे पडताळणीकरिता दिनांक 21 ऑगस्ट 2024 व 22 ऑगस्ट 2024 या 2 दिवशी तुम्हाला कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्यात आलेलं आहे. सोबतच्या यादीप्रमाणे नेमून दिलेल्या दिनांकास उपस्थित राहण्याबाबत या ठिकाणी आव्हान जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यामार्फत करण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कागदपत्रे पडताळणीकरिता 21 ऑगस्ट 2024 रोजी तसेच 22 ऑगस्ट 2024 रोजी या 2 दिवसांमध्ये तुमचे कागदपत्रे पडताळणी करून घेतली जाणार आहे. संदर्भ कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या सरळसेवा पदभरती सन 2023 नुसार आरोग्यसेवक 40% तसेच आरोग्यसेवक 50% या 2 पदाकरिता जे उमेदवार पात्र झालेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. हेच उमेदवार आता कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेले आहे. यामध्ये आरोग्यसेवक पुरुष 40% तसेच आरोग्यसेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदांकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेसंदर्भीय प्रारूप निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी या 2 याद्या या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. यामध्ये सदर यादीत नमूद उमेदवारांच्या जाहिरातीबाबत नमूद मुद्दा क्रमांक 19 वर नमूद सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी दिनांक ही 21/8/2024 व दिनांक 22/8/2024 या कालावधीमध्ये ठीक सकाळी 10 वाजता. ठिकाण विद्यार्थी मित्रांनो, पहा छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद बुलढाणा या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे. ठीक सकाळी 10 वाजता 21 ऑगस्ट आणि 22 ऑगस्ट या 2 दिवशी तुमचे कागदपत्रे पडताळणी करून घेतले जाणार आहे. मेरिट लिस्टनुसार तुमच्या नावाची यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये तुमचं नाव तुम्हाला चेक करायचं आहे आणि ठीक सकाळी 10 वाजता 21 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद बुलढाणा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. तसंच तुम्हाला जे डॉक्युमेंट आवश्यक असणार आहे कागदपत्रे पडताळणी संबंधित या ठिकाणी जे डॉक्युमेंट आवश्यक आहे ते लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. पहा सोबत जोडण्यात आलेल्या यादीमध्ये नमूद केलेल्या दिनांकात संबंधित उमेदवारांनी उपस्थित राहायचं आहे. याबाबत खालील उमेदवारांना महत्त्वाच्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत ते पहा. कागदपत्रे पडताळणीसाठी संदर्भीय उमेदवारांना स्वखर्चानं उपस्थित राहावं लागणार आहे. उमेदवारांचे स्वतः उपस्थित राहणे या ठिकाणी बंधनकारक असणार आहे. तसेच मूळ कागदपत्रे पडताळणी वेळी उपलब्ध करण्याची जी काही जबाबदारी आहे ती उमेदवारांचीच राहणार आहे. मूळ कागदपत्रांची एक स्वसाक्षांकित प्रत अर्थात छायाप्रत सोबत आणावी लागणार आहे. तसंच ठरवून दिलेल्या दिनांकास उपस्थित राहणे बंधनकारक राहील. ठरवून दिलेल्या दिनांकास उपस्थित न राहिल्यास निवडीचे पदावर दावा सांगता येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्वखर्चानं त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागणार आहे. तसेच तुम्हाला स्वतः उपस्थित राहावं लागणार आहे. तुमच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठलीही व्यक्ती त्या ठिकाणी पाठवू शकत नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला स्वतः वैयक्तिक त्या ठिकाणी हजर राहावं लागणार आहे. तसेच तुम्ही ज्या दिनांक या ठिकाणी ठरवून देण्यात आलेले आहेत त्या दिनांकास तुम्हाला पोहोचायचं आहे. जर या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही डेटला जर हजर राहिलात तर तुम्हाला त्या पदाकरिता उमेदवार दावेदार किंवा जे काही तुमची सहमती असणार आहे त्या पदासाठीची ती या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार नाही. ठीक आहे. सो ही अपडेट आलेली आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, पहा उमेदवार कागदपत्रे पडताळणीस अनुपस्थित राहिल्यास अंतिम निवड यादीमध्ये किंवा त्या निवड यादीतून त्याचा समावेश काढून घेण्यात येईल किंवा अपात्र ठरवण्यात येईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. सो पहा आता जिल्हा परिषद अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या माहिती तथा उचित कार्यवाहीस्तव सोबत जोडलेल्या यादीमध्ये उमेदवारांचे मूळ कागदपत्रे पडताळणीचे अनुषंगाने आपले स्तरावर नियोजन करावे असं आव्हान या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, पहा कागदपत्रे पडताळणीसाठी जे उपस्थित राहण्याबाबत जे काही लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये उमेदवारांचं नाव आहे. तसंच उमेदवारांच्या नावाच्या समोर
कुठल्या तारखेला तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहायचं आहे ते मेन्शन करण्यात आलेलं आहे। आता आरोग्यसेवक 40% ही यादी आहे। पहा या ठिकाणी तुम्हाला तुमचं अनुक्रमांकनुसार सिरियल वाईज तुमचे नियम या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तसंच परीक्षा क्रमांक आहे आणि उमेदवारांचे नाव तसंच कागदपत्रे पडताळणीचा दिनांक। ओके, सो 21 तारखेचा या ठिकाणी ही देण्यात आलेली आहे लिस्ट। यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमची जी काही लिस्ट आहे ही असणार आहे PDF, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो। त्या लिंकवरती क्लिक करून ही PDF डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणत्या दिवशी तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेले आहे ते तुमच्या नावाच्या समोरच्या डेटनुसार तुम्हाला कळेल। ठीक आहे, सो 21 तारखेची ही आहे। तसंच 22 तारखेची देखील या ठिकाणी 50% देखील देण्यात आलेली आहे। आरोग्यसेवक 50%, हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी किंवा उमेदवार यांची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। ठीक आहे, सो ही अपडेट आलेली आहे जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यामार्फत आरोग्यसेवक 40% आणि 50% या पदाकरिता। ठीक आहे, सो तुमच्या नावाच्या पुढे कुठली डेट मेन्शन करण्यात आलेली आहे त्यानुसार तुम्हाला DV जायचे आहे। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो माहिती जर समजली असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि लाईक जरूर करायचं आहे, कारण ज्या काही अपडेट येत आहेत जिल्हा परिषद भरती संदर्भातच्या किंवा DV संदर्भातच्या ते आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।